नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. कालचा व्हिडिओ अजून काही लोकांपर्यंत पोहोचला नाही, कारण दुसराच व्हिडिओ आहे हा. त्यामुळे अजून व्ह्यूज जसे तसे भेटणं म्हणजे मिळून नाही गेले, पण बघू हळूहळू लोकांपर्यंत पोहोचू आपण. तर मी तुम्हाला सांगितलं मागच्या 7-8 महिन्यापासून एक्सरसाइज करतो आहे प्रॉपर. तसं 12 महिन्यापासून करतो, पण 7 महिन्यापासून जिम वगैरे स्टार्ट केली होती. जर तुम्ही थंबनेलमध्ये किंवा आता व्हिडिओमध्ये साईडला तुम्ही बघत असं माझं फिजिकमध्ये काय चेंजेस झालेले आहेत ते. तर आता ह्या इंडस्ट्रीमध्ये आपल्या चॅनलला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कॉम्पिटिशन तो खूप आहे, मराठीमध्ये पण आणि हिंदी तर सोडणंच द्या. तरी पण मी काहीतरी युनिक करतो, ज्यामुळे लोकांना मला व्ह्यू भेटतील आणि लोकांपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचेल. तर मी आज चेस्ट अँड ट्रायसेप्सची एक्सरसाइज केल्या आणि मी आता सध्या फक्त असंच व्हिडिओ टाकणार 1-2 महिने. मला एकदा ॲड येईपर्यंत त्यामध्ये कसे व्हिडिओ टाकतात वगैरे काय काही नाही, कारण जिममध्ये खूप गर्दी असते. तर मी आज चेस्टसाठी स्मिथ मशीनवरती 3 एक्सरसाइज केल्या, ज्यामध्ये इन्क्लाइन प्रेस, डिक्लाइन प्रेस आणि मिडल चेस्टसाठी एक एक्सरसाइज केली. त्यानंतर मी केबल फ्लाय केली लोअर चेस्टसाठी आणि डंबल प्रेस केले, आपली मिडल चेस्ट असते ना यासाठी. आणि बाकी पुशअप वगैरे ते नॉर्मल करतोच आपण, ते आपल्या मराठी रक्तामध्ये जायचं पुशअप वगैरे बांधले स्टार्टिंगला कार्डिओमध्ये. तर माझं डाईट काय तुम्हाला सांगितलं कालच मी, की सकाळ संध्याकाळचं जेवण वगैरे 2-3 अंडे बॉईल केलेले, सोया चंक्स, आणि हे माझं अभ्यास करता करता आपले चणा वगैरे खात राहायचे, कारण की एकदम खाऊ शकत नाही. तर आज आपण एक कन्सेप्ट बघणार आहे, काल बघितली थोडी, बॉडी रिकम्पोजिशन म्हणून, जे की आता आपण पुढे कंटिन्यू करत आहोत. तर बॉडी रिकम्पोजिशनमध्ये प्रोटीन सिंथेसिस म्हणजे तुमचं प्रोटीन इनटेक किती असलं पाहिजे स्टार्टिंगला, आणि कॅलरी डेफिसिट. तर ही जे बॉडी रिकम्पोजिशन ही जी कन्सेप्ट आहे ही बिगिनरसाठी किंवा ज्यांनी आता म्हणजे सुरुवात पण केली नाही त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये काय होतं, मसल हायपरट्रॉफी आणि त्यालाच दुसरं नाव मसल रेजिस्टन्स ट्रेनिंग पण असं म्हणतो, ज्यामध्ये इंटेन्सिटी तुमची किती असेल ट्रेनिंगची, तुमचे एक्सरसाइज सिलेक्शन काय असावं जे की तुम्ही टायमानुसार चेंज पण केलं पाहिजे. त्यानंतर तुमचा व्हॉल्यूम, डाएट काय असावा. आता आपण डाएट तर एवढं लवकर वाढू शकत नाही, सगळ्या गोष्टी बघणं पडतात. ओके.